कथा आई होण्याची आशा। माधुरी आणि तिचे पती सुनील एक प्रेमळ जोडपं। लग्नाला 8 वर्षे झाली होती, पण अपत्यप्राप्ती झाली नव्हती। दोघंही शिक्षित, सुखवस्तू होते, पण घरातलं शांततेचं वातावरण हळूहळू प्रश्नांनी भरू लागलं। प्रत्येक सण, प्रत्येक कुलाचार त्यांना आठवत राहायचं, आपल्याकडे अजून मूल नाही। सासरच्यांचा दबाव, समाजाचा प्रश्न आणि स्वतःच्या अंतःकरणातील हळवा आक्रोश सगळं एकत्र आलं। दोघांनी पुणे, कोल्हापूर, बेंगळुरू इथं IVF, IUI, हॉर्मोन थेरपी सगळी ट्रीटमेंट केली। 5 वेळा अपयश। एकदा गर्भधारणा झाली, पण 3 महिन्यांत गर्भपात। डॉक्टर म्हणाले, आता नैसर्गिकरित्या मूल होणं फारच कठीण आहे। तिचं मन खचलं। माधुरीनं एक दिवस मनातल्या मनात उद्गार काढले, देवा, जर तुझं अस्तित्व असेल तर फक्त एकदाच एक पोर दे, मग माझं आयुष्य पूर्ण होईल। आईने तिला सांगितलं, माधुरी, तुला श्रद्धा ठेवायची आहे। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हे केवळ संत नाहीत, ते जीवन देणारे आहेत। तिनं स्वामी समर्थांचं फोटो आणलं, त्यांचं जय जय स्वामी समर्थ जप सुरू केला। दर गुरुवारी उपवास, अक्कलकोटच्या तुळशीच्या रोपाला जल देणं आणि दररोज रात्री स्वामी समर्थ आरती। एक दिवस माधुरीनं अक्कलकोटला जाण्याचं ठरवलं। स्वामींच्या समाधीसमोर डोळे मिटून ती म्हणाली, स्वामी, आता ही शेवटची वेळ आहे। डॉक्टरांनी दिलंय शेवटचं उत्तर, आता उत्तर तुमचं हवंय। ती समाधीसमोर बसली असताना तिच्या डोळ्यांसमोर स्वामींचं तेजस्वी रूप आलं। स्वप्न की सत्य, ते म्हणाले, ज्यांचं मन निर्मळ असतं त्यांना मी रिकाम्या हाताने परत पाठवत नाही। ती अक्कलकोटहून परत आल्यानंतर साधारण 45 दिवसांनी तिला थकवा वाटू लागला। तिचा टेस्ट झाला पॉझिटिव्ह। डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं, हे मेडिकली अनएक्सपेक्टेड आहे। तुमचं शरीर गर्भधारणेसाठी तयार नव्हतं। हे अद्भुत आहे। माधुरी गहिवरली। तिने त्या दिवशी रात्री संपूर्ण घरात स्वामी समर्थांचा गंध दरवळला, असं ती सांगते। आज तिच्या मुलाचं नाव आहे स्वामी। तो 5 वर्षांचा आहे। आई बापाने दरवर्षी अक्कलकोटला जाऊन नवस फेडणं चालू ठेवलं। माधुरी सांगते, हे मूल माझं नाही, हे स्वामींचं वरदान आहे। मी त्यांचं केवळ माध्यम आहे। वैद्यक शक्यता संपवतो, पण श्रद्धा शक्यता निर्माण करते। स्वामी समर्थ हे जीवनदाता आहेत। अपत्य, आरोग्य, सुख, शांती सगळं देतात। जेव्हा विज्ञान थांबतं, तेव्हा भक्ती सुरू होते।